श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारताचं शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी अराजक स्थिती निर्माण झाली होती. नेपाळसारख्या निसर्गरम्य नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण असलेल्या या देशाचा म्हणावा तसा आर्थिक विकास झाला नाही. शैक्षणिक धोरणं राबविण्यात सरकार कमी पडल्यानं शिक्षित तरुणांची संख्या अल्प राहिली. यामुळेही असेल तेथील अराजकता वाढत गेली. भ्रष्टाचारामुळे लोकांचा राज्यकारभारावर विश्वास राहिला नाही. या सर्वांची कारणमीमांसा आणि या पार्श्वभूमीवर भारतानं घेतलेली भूमिका तसंच नेपाळच्या नवीन नेतृत्वासमोरील आव्हानं याविषयी तज्ज्ञांनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, दक्षिण आशियामध्ये अगोदर श्रीलंका, त्यानंतर बांगलादेश आणि आता नेपाळ राष्ट्रामध्ये युवा वर्गाने केलेल्या आंदोलनामुळे अराजक स्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं. थोडक्यात या तिन्ही राष्ट्रांमधील जन आंदोलनाची कारणे वेगवेगळी असली तरी या घटनांमुळे संपूर्ण जगाचं लक्ष दक्षिण आशियाकडे लागल्याचं दिसून आलं. नेपाळसोबतच दक्षिण आशियातल्या राष्ट्रांमध्ये निर्माण झालेल्या अराजक स्थितीची कारणमीमांसा करताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी मुंबई आकाशवाणीला अधिक माहिती दिली. ते म्हणाले, भारताचा शेजारी असलेला एक छोटा हिमालयाच्या कुशीमधला देश म्हणजे नेपाळ आणि या नेपाळमध्ये ज्या पद्धतीचं अराजक वातावरण किंवा हिंसक आंदोलन हे गेल्या काही दिवसांपासून चालू आहे, त्यामुळे केवळ दक्षिण आशियाच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये याची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली गेली. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आशियामध्ये एक प्रवाह प्रभावी होताना दिसतो आहे. पहिले श्रीलंका, त्यानंतर बांगलादेश आणि त्यानंतर नेपाळ, की ज्यामध्ये आर्थिक कारणांमुळे आर्थिक विवंचनेमुळे मोठ्या प्रमाणावरती जनता ही स्वतः रस्त्यावरती येते आहे आणि ह्या आंदोलनांना हिंसक रूप प्राप्त होत आहे आणि त्याच्यातनं मग नंतर राजकीय स्थित्यंतर व्हायला लागलेली आहेत. विशेष म्हणजे श्रीलंकेमध्ये पण हाच प्रकार घडला आणि त्या प्रकारानंतर तिथल्या राष्ट्राध्यक्षांना देश सोडून पळून जावं लागलं. त्यानंतर हाच प्रकार बांगलादेशमध्ये झाला. बांगलादेशमध्ये शेख हसीनांचं सरकार यानंतर पडलं आणि त्याच्यानंतर शेख हसीनांना भारतामध्ये राजाश्रय घ्यावा लागला आणि असाच प्रकार तुम्हाला आता नेपाळमध्ये दिसतोय. यामागचं प्रमुख कारण जर आपण बघितलं, जरी हे तरुणांकडनं सुरू झालेलं ज्याला जेनझी आंदोलन असं म्हणतात, तरी याच्या मागचं मुख्य कारण हे आर्थिक स्वरूपाचं आहे. प्रथम लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. श्रीलंकेमध्ये ज्या पद्धतीचं आंदोलन झालं त्याच्यासाठी श्रीलंकेमधला एकूण शेती व्यवस्थेला आलेलं अपयश असेल हे त्याचं निमित्त होतं. बांगलादेशमध्ये जेव्हा झालं त्यावेळेला त्याचं निमित्त हे प्रामुख्याने बांगलादेशमधले जे स्वातंत्र्य सेनानी आहेत त्यांच्या पाल्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे निमित्त होतं आणि आता नेपाळमध्ये पाहतो की सोशल मीडिया ऍप वरती बॅन करणं हे निमित्त होतं. मात्र तिन्ही देशांमध्ये मूळ कारण हे प्रामुख्याने अर्थव्यवस्थेला आलेलं अपयश असेल, घटलेला आर्थिक विकासाचा दर असेल, औद्योगिक आणि कृषी उत्पन्नाचा दर घटलेला असणं, वाढती महागाई असेल, गरिबी असेल, त्याचप्रमाणे बेरोजगारी हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे कुठेतरी जनता त्यावरती येणं आणि अशा स्वरूपाचे आंदोलन होणं हा प्रकार दिसून येतोय. खरं तर जागतिक स्तरावरती आपण पाहिलं तर कोरोना नंतरच्या काळामध्ये एकूणच जागतिक आर्थिक विकासाचा दर हा कमालीचा घटलेला आहे. अनेक देशांमध्ये मग ते गरीब, विकसनशील किंवा विकसित श्रीमंत देश तरी त्या देशांमधनं आर्थिक विकासाचा दर कोणाचाही 3 ते 4%. भारत जर देश सोडला आपण तर सगळीकडे आर्थिक विकासाचा दर हा 3 ते 4% साधारणतः एवढा रेकॉर्ड केला गेलेला आहे. अनेक देशांमधनं अशा स्वरूपाचे महागाईचे आणि बेरोजगारीचे प्रश्न त्यांना सतवत आहेत. त्यामध्ये भर पडली ती रशिया युक्रेन युद्धाने. त्यामुळे युरोपियन देशांची अवस्था देखील बऱ्यापैकी अशा स्वरूपाची झाली आहेत. म्हणून नुकतेच फ्रान्समध्ये देखील आर्थिक कारणांमुळे निदर्शनं झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मूळ मुद्दा यामध्ये जो आहे तो प्रामुख्याने आर्थिक स्वरूपाचा आहे. जर आपण नेपाळचा विचार केला तर नेपाळमध्ये 2008 पर्यंत राजेशाही होती. 2008 नंतर नेपाळमध्ये लोकशाही आली आणि त्यानंतर तिथं त्यावेळेला जे सांगितलं गेलं नेपाळी जनतेला की राजेशाहीमध्ये नेपाळचा आर्थिक विकास झाला नाही, म्हणून आता लोकशाहीकडचं स्थित्यंतर गरजेचं आहे. आणि आता जर आपण गेल्या 17 वर्षांमधला नेपाळचा लोकशाहीच्या अंतर्गतचा प्रवास आपण जर पाहिला तर आपल्याला असं दिसून येतं की कमालीची राजकीय अस्थिरता ही नेपाळमध्ये आहे. 17 वर्षांमध्ये 11 सरकारं ही नेपाळमध्ये बदलली गेली. या 17 वर्षांमध्ये नेपाळमध्ये एकाही पंतप्रधानाला आपला निर्धारित 5 वर्षाचा जो कालावधी आहे तो कालावधी पूर्ण करता आलेला नाहीये. त्याचप्रमाणे आपण असं पाहतो की नेपाळची एकूण जी लोकसंख्या आहे ती साधारणतः 3,20,00,000 ही नेपाळची लोकसंख्या आहे. पण यापैकी 5 लाख नेपाळी तरुण हे सध्या परदेशामध्ये राहतात आणि हे जे तरुण आहेत
ते आपल्या मायदेशी जो पैसा पाठवतात त्याला फॉरेन रेमिटन्स असं म्हणतात. नेपाळ हा जगामधल्या पहिल्या 3 देशांमध्ये येतो की जो देश सगळ्यात जास्त म्हणजे त्यांच्या जीडीपीचं पर्सेंटेज फॉरेन रेमिटन्स बरोबर जर काढलं तर जगामध्ये जे टॉप 3 देश आहेत त्याच्यापैकी नेपाळ येतो. नेपाळच्या एकूण जीडीपी मध्ये फॉरेन रेमिटन्स म्हणजे ज्या नेपाळी नागरिक परदेशामध्ये राहत आहेत त्यांनी पाठवलेल्या पैशाचं प्रमाण जर पाहिलं तर ते 40% एवढं आहे. भारतामध्ये हे प्रमाण 3.3% आहे. याच्यावरनं नेपाळमध्ये परदेशात गेलेल्या तरुण जे आहेत तो त्यांचा केवढा मोठा स्रोत आहे की जे पैसा ते पाठवत आहेत. अर्थात हे तरुण परदेशात का जात आहेत? कारण नेपाळमध्ये रोजगाराच्या संधी ह्या उपलब्ध झालेल्या नाहीयेत. गेल्या 17 वर्षांमध्ये तिथे येणाऱ्या राजकीय अस्थिरतेमुळे कोणत्याही शासनाला शाश्वत आर्थिक विकास घडून आणता आलेला नाहीये. त्यासाठी प्रामुख्याने काही स्ट्रक्चरल रिफॉर्म्स ते संरचनात्मक बदल हे अर्थव्यवस्थेमध्ये घडून आणावे लागतील. त्यासाठी काही शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म प्लॅनिंग त्यांच्या स्तरावरती करावी लागणार आहे आणि या गोष्टीला वेळ लागतो. त्यामुळे राजकीय स्थित्यंतर झालं म्हणजे आर्थिक विकास हा अश्युअर्ड होईल अशा स्वरूपाची परिस्थिती नाहीये. श्रोते हो, नेपाळ या शेजारील राष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या अराजक स्थितीचा परिणाम भारतावर होणारच आहे. त्यामुळेच नेपाळमधल्या अराजक स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतानं सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं. याबाबत बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितलं, ज्या वेळेला नेपाळमध्ये अशी अस्थिरता होती त्याचं प्रतिबिंब काही प्रमाणात भारतामध्ये उमटतं. कारण यापूर्वी राज्यघटनेच्या संदर्भात जे निदर्शनं नेपाळमध्ये झाली होती त्याचं प्रतिबिंब भारतामध्ये हे उमटलेलं होतं. मात्र अशा स्वरूपाची तुलना करणं की श्रीलंकेत काही घडलंय, बांगलादेशमध्ये घडलंय, नेपाळमध्ये घडलंय म्हणून भारतात घडेल हे अत्यंत चुकीचं आणि अव्यवहार्य अशा स्वरूपाचं हे लॉजिक आहे. त्याचं कारण असं आहे की या देशांची तुलना भारताबरोबर दूरपर्यंत होऊ शकत नाही. भारताची अर्थव्यवस्था जी आहे जगामध्ये आज सगळ्यात जास्त आर्थिक विकासाचा दर हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा आहे. तो 7.8% आसपास हा नोंदवला गेलेला आहे. पहिल्या 3 क्वार्टर्समध्ये देखील 7% पर्यंत म्हणजे 2025च्या पहिल्या 3 क्वार्टर्समध्ये पण साधारणतः 7% हा आर्थिक विकासाचा दर आहे. भारताचा जो फॉरेक्स आहे, फॉरेक्स एक्सचेंज रिझर्व्ह म्हणतो आपण, हा $700 बिलियन आहे, जो रशियापेक्षा पण अत्यंत जास्त आहे. भारतामध्ये येणारी परकीय गुंतवणूक ही अॅन्युअली 60 बिलियन प्लस आहे. भारतामध्ये येणारा फॉरेन रेमिटन्स हा जवळपास 125 बिलियन अॅन्युअली आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये जगातली सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. भारताची अर्थव्यवस्था अत्यंत सुदृढ आहे, सक्षम आहे आणि त्यामुळे आपल्याकडे रोजगाराच्या संधी असतील, त्याचप्रमाणे जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन गेल्या काही वर्षांमध्ये घडून आलेलं आहे त्याच्या माध्यमातून अनेक नागरिकांचं, सर्वसामान्य नागरिकांचं जीवन हे सुकर होण्याच्या दृष्टिकोनातून जे पावलं उचलली गेलेली आहेत. त्यामुळे अशी तुलना भारताबरोबर होणं हे अत्यंत चुकीचं आहे. भारत अत्यंत सक्षम आहे. फक्त एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की जेव्हा भारताच्या शेजारी देशांमध्ये अशा स्वरूपाची अस्थिरता निर्माण होती, अशांतता निर्माण होती, त्यावेळेला भारताला सावध राहणं गरजेचं असतं. याचं कारण असं आहे की यांचे परिणाम हे भारताच्या एकूणच अंतर्गत सुरक्षेवरती होत असतात. निर्वासितांची लोंढी भारतामध्ये येऊ शकतात आणि त्या अशांततेचा फायदा काही समाजविरोधी तत्व हे घेऊ शकतात, जसं दहशतवादी संघटना, धार्मिक मूलतत्ववादी संघटना घेऊ शकतात. त्यामुळे भारताला सावध राहणं हे येत्या काळामध्ये गरजेचं राहणार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आपण सावध आहोत आणि सतर्क देखील आहोत. श्रोते हो, नेपाळच्या नवीन प्रधानमंत्री म्हणून सुशीला कार्की यांनी नुकतीच शपथ घेतली आहे. त्या नेपाळच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री ठरल्या आहेत. सध्या त्या काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून काम पाहणार असून पुढील निवडणुकांपर्यंत सुशीला कार्की याच देशाचं नेतृत्व करणार आहेत. सुशीला कार्की या नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश असून त्यांच्यासमोर नेपाळ राष्ट्राची जबाबदारी सांभाळताना अनेक आव्हानं उभी राहणार आहेत. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक हर्षद भागवत यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. नेपाळमधील जेन झी आंदोलनानंतर अखेर 73 वर्षीय माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. कालच त्यांचा शपथविधी झाला. ही भारतासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण सुशीला कार्की ह्या त्यांच्या निर्दोष आणि निष्पक्ष प्रतिमेसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या कार्यकाळात त्या प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार विरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांची राहणी अतिशय साधी आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये नेपाळमधील ज्या तरुण पिढी आहे किंवा जे आंदोलक आहेत त्यांना जी स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती अपेक्षित होती त्या प्रतिमेसाठी सुशीला कार्की ह्या अतिशय योग्य आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांचे भारताबरोबर सुद्धा संबंध चांगले असतील याबद्दल शंका नाही, कारण सुशीला कार्की ह्या भारतामध्ये राहिलेल्या आहेत. त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये त्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनी होत्या.
त्यामुळे भारताबद्दल त्यांच्यामध्ये एक सहानुभूती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. सर्वप्रथम सरकारी यंत्रणा, सरकारी व्यवस्था पूर्वपदावर आणणे त्यांच्यासमोर एक महत्त्वाचं आव्हान आहे. दैनंदिन कामकाज चालू करणे, व्यापार पूर्वपदावर आणणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आव्हानं आहेत. याशिवाय शेजारील राष्ट्र असतील, मग ते भारत असेल किंवा चीन असेल, या दोन्ही राष्ट्रांना त्यांना आश्वस्त करावं लागेल आपल्या भूमिकांमधून, आपल्या व्यवहारांमधून की नेपाळमध्ये स्थिती आता स्थिर आहे. त्यामुळे द्विपक्षीय संबंध हे आगामी काळामध्ये स्थिर राहतील. तसेच तरुणाईच्या ज्या अपेक्षा आहेत, भ्रष्टाचार मुक्त शासन व्यवस्था त्यांना पूर्वपदावर आणावं लागेल. याशिवाय भ्रष्टाचारी लोकांना वेगवेगळ्या मार्गाने शासन करावं लागेल. अशा प्रकारे प्राथमिकतः त्यांना सरकारी कामकाज पूर्वपदावर आणणे आणि लोकांना आश्वस्त करणे हे त्यांच्यासमोर एक महत्त्वाचं आव्हान ठरणार आहे आणि त्या निष्पक्षपणे करतील याबद्दल शंका नाही. आणि हीच भारतासाठी जमेची बाजू आहे. नेपाळमध्ये सरकार स्थिर राहणे, तिथे सामाजिक आणि राजकीय व्यवस्था स्थिर राहणे ही भारतासाठी जमेची बाजू असणार आहे. कारण जर नेपाळसारखं राष्ट्र जर अस्वस्थ असेल तर आपल्या सीमा सुद्धा असुरक्षित असतील. त्यामुळे येणाऱ्या हंगामी काळात सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली नेपाळमधील राजकीय व्यवस्था ही सुरक्षित असेल, सुव्यवस्थित असेल अशी आपण अपेक्षा करूयात. श्रोते हो, श्रीलंका, बांगलादेश आणि आता नेपाळ या तिन्ही राष्ट्रांच्या तुलनेत भारताच्या आर्थिक विकासाचा दर सर्वाधिक असून भारत जागतिक स्तरावरील एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. पर्वतीय राष्ट्र असल्यामुळे नेपाळमध्ये विकास करायचा झाला तर पर्यावरणाचं भान ठेवून पायाभूत सुविधांचा विकास करणं आवश्यक आहे. त्यामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊन नेपाळमधून रोजगारासाठी बाहेर जाणाऱ्या लोकांना देशांतर्गत रोजगार मिळेल. विस्थापितांवर मोठ्या प्रमाणावर अंकुश बसेल. तसंच निर्णय प्रक्रियेत शिक्षित तरुणांचा सहभाग वाढविण्याचीही आवश्यकता आहे. नवीन विचारांना मुख्य धारेत समाविष्ट केल्यास नेपाळला अंतर्गत कलहातून बाहेर यायला वेळ लागणार नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन मनीषा देवणे.